महाड नगर परिषदेचे मुख्याधिकारी कोळेकर यांच्यावर त्यांच्या दालनातच मारहाण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। सरकारी कामकाज सुरू असतानाच काही भाजपा नगरसेवकांनी कार्यालयात घुसून मुख्याधिकाऱ्यांना मारहाण केली, तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। या घटनेमुळे महाड शहरात एकच खळबळ उडाली असून सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। या घटनेच्या निषेधार्थ महाड नगर परिषदेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी नगर परिषद आवारात कामबंद आंदोलन करत निषेध व्यक्त केला। या प्रकरणी संबंधितांना निलंबित करावे व कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी जोर धरत आहे। यावेळी कर्मचारी आणि अधिकारी यांनी या आंदोलनात सहभाग घेतला। ब्युरो रिपोर्ट, लोकल न्यूज रायगड तक। एक अशी घटना घडली की मुख्याधिकारी साहेब यांच्यावरती नगरसेवकांनी हल्ला केला। त्यांच्या सोबत 2 सहकारी होते, ते मद्यपान पिऊन होते। या लोकशाहीमध्ये सगळ्यांना स्वातंत्र्य आहे, म्हणून त्याचा स्वैराचार करू नये। अशा परिस्थितीत एक नगरसेवक आणि मुख्याधिकाऱ्यांना मारहाण करणं म्हणजे अयोग्य आहे। तर आमची एकच मागणी आहे की त्यांना अपात्र ठरवून त्यांना काढून टाकावं, हीच आमची मागणी आहे। आणि आम्हाला संरक्षण द्यावं। महिला असो, सफाई कामगार असो, कर्मचारी असो, कुठेही काम करत असतो, अशा वेळी जर असे हल्ले होत असतील तर ते खपून घेतले जाणार नाहीत आणि प्रशासनाला जाग आलीच पाहिजे। आणि मुख्याधिकाऱ्यांच्यावर जो हल्ला आहे त्यासाठी आमचा पूर्ण विरोध आहे। आणि या कामामध्ये बाहेरून आलेले कर्मचारी आहेत, आम्हाला पाठिंबा दिलेला आहे। बाहेरच्या नगरपालिकांनीही आम्हाला पाठिंबा दिला आहे, त्यांचेही धन्यवाद। आणि तसेच या हल्ल्याची दखल घेण्यासाठी विविध ठिकाणाहून माननीय मुख्याधिकारी साहेब त्यांची विचारपूस करण्यात आलेली आहे, तर त्यांचेही आम्ही आभार मानतो। आणि आमची एकच मागणी आहे की आम्हाला संरक्षण भेटावं आणि अशा हल्ल्यांची दखल घेऊन त्यांना अपात्र करावं नगरसेवकांना आणि त्यांना काढून द्यावं, तरच आम्हाला शांत वाटेल। आणि आम्ही आज काम आंदोलन करत आहोत। पूर्ण काम बंद आहे, पण आपत्ती व्यवस्थापन सांभाळून आहोत। आम्हाला पूर्ण सदृश्य परिस्थिती आमची याची जाणीव आहे प्रत्येकाला। ते काम करून सुद्धा आम्ही आज इथे काम बंद आंदोलन करीत आहोत। काल दुपारी 2 वाजता महानगरपालिकेचे मुख्याधिकारी साहेब माननीय धनंजय कोळेकर साहेब यांच्यावरती त्यांच्या दालनामधील भ्याड हल्ला झाला होता। त्या हल्ल्याच्या जे प्रश्न आहेत ते जनतेच्या समस्या सोडवणे ते चर्चेने सोडवले जातात, असे डायरेक्ट मारहाण करून सोडवले जाऊ शकत नाहीत। तरी या अशी जर घटना घडत असतील तर त्याच्यावर कठोर कारवाई व्हावी अशी माझी विनंती आहे। सर, पाणी प्रश्नासंदर्भात मारहाण झाल्याचा प्रकार समोर आला, नक्की काय प्रकरण होतं त्यामुळे मारहाण झाली? ते कुर्ला जलवाहिनी जी वाहून गेली त्याच्या संदर्भात ते दोष ते म्हणत होते इरिगेशन डिपार्टमेंटचा नसून तुमचा आहे दोष, असं म्हणून त्यांनी मारहाण सुरुवात केली। किती जण होते सर? 3 जण होते। काल नगरसेवक सूरज बामणे व राकेश पाटील आणि एक इसम आले, त्यांना पाणी पुरवठ्यावर चर्चा करायची असे म्हणले ऑफिसमध्ये केबिन मध्ये। मग मी जेवायला जात होतो त्यावेळेस मी येऊन थांबलो आणि त्यांच्याशी चर्चा सुरू झाली। पाणी पुरवठा कुर्ला जलवाहिनी वाहून गेल्यामुळे पाणी पुरवठा टँकरची सोय केलेली आहे, कुर्ला जलवाहिनी नवीन टाकण्याची सुरुवात केलेली आहे। पण ते जलवाहिनी जे गेले वाहून त्याचा इरिगेशनच्या लघु पाटबंधाऱ्याचा दोष नसून तुमचा दोष आहे असं म्हणून मला मारहाण सुरुवात केलेली आणि त्याच्याबद्दल मी पोलीस स्टेशनला कायदेशीर तक्रार केलेली आहे।